आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील ज्या महिला भगिनी आहे त्या महिला भगिनी करता एक बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे नागपूरमधील महानगरपालिकेची एक भरती निघलेली होती आणि ही 2 दिवसापूर्वीच ही भरती झालेली आहे. या भरतीमध्ये ज्या बालवाडी अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांची कंत्राटी भरती निघालेली होती आणि ती कंत्राटी भरती ही 25 पदांसाठी होती आणि या 25 पदांसाठी 450हून अधिक महिलांचे या ठिकाणी अर्ज आलेले होते आणि काही महिलांचा आक्षेप पण आहेत आणि काही महिलांनी या ठिकाणी वाद पण केलेला आहे. आणि सुशिक्षित जी बेरोजगारी आहे ही शासनाच्या माध्यमातून निर्माण झालेली ही सुशिक्षित बेरोजगारी ही आपल्याला कशी आहे ही तुम्हाला या ठिकाणी अपडेट देतो आहे. महिला भगिनी ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी सांगतो आहे. तर तुम्ही जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यासारखी जी अपडेट असेल किंवा इतर शिक्षणाची अपडेट असेल ती सुद्धा आपल्याला सांगतो आहे. या माध्यमातून आपण जबाबदारी सुद्धा घेतोय, आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करतो आहे. यासाठी स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, जी व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती सुद्धा जॉईन व्हा. ज्या GR असतील किंवा इतर कोणत्याही बाबी असेल त्या सर्व अपडेट ही आपल्या या ग्रुपवरती मिळत राहील. ही जी बातमी आहे ही नागपूर महानगरपालिकेची बातमी आहे. 20 ते 25 दिवसापूर्वी एक जाहिरात आली होती आणि ती कंत्राटी जाहिरात होती, म्हणजे कंत्राटी पदांची जाहिरात होती. 11 महिन्यासाठी कंत्राटी पदावरती ज्या बालवाडी सेविका आहेत, बालवाडी मदतनीस आहे यांची ही भरती होती. मग यात जी काही क्रायटेरिया होता, जी पात्रता होती, ती पात्रता जेव्हा जाहिरात दिली त्या जाहिरातीमध्ये त्यात लिहिलेलं होतं मॉन्टेसरी 12वी पास, मॉन्टेसरी डिप्लोमा किंवा डीएड असणाऱ्या महिलांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेला महानगरपालिकेच्या ठिकाणी जेव्हा मुलाखती झाल्यात, म्हणजे काल परवा मुलाखती जेव्हा झाल्यात, त्या मुलाखतीला जेव्हा जनसागर पाहिला, तो महिलांचा जनसागर जेव्हा आपण पाहतोय, तर त्या महिला 450हून महिला त्या 25 जागेसाठी होती आणि यांचा जो पगार आहे म्हणजे मानधन जे असणार होतं 21 म्हणजे 11 महिन्यांचं, तर ते 20,000 रुपये मानधन होतं. आणि या मानधनाकरिताच कारण सुशिक्षित जे बेरोजगारीचा जो टक्का आहे तो खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यात महिलांना असं वाटायला लागलं की महिलांना असं वाटतं की ही 20,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी काम करता येणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. तर मग या ठिकाणी जे फॉर्म भरलेले होते, अर्ज केले होते, तर ते अर्ज करणाऱ्या महिला होत्या 10वी 12वी मॉन्टेसरीचा डिप्लोमा असणाऱ्या, नंतर डीएड विद्यार्थी, डीएड सुद्धा महिला होत्या आणि बीएड सुद्धा आणि MA डबल MA झालेल्या महिला सुद्धा, म्हणजे जे हायर एज्युकेशन घेतलेल्या महिला आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. म्हणजे एकीकडे लक्षात घ्यायचं आहे की जे 10वी 12वीचा क्रायटेरिया पात्रता असणाऱ्या ज्या काही पद आहे, म्हणजे पहिलीपासून म्हणजे 3 वर्षापासून 0 ते 6 वर्षापर्यंत जेव्हा बालवाडीमध्ये विद्यार्थी असतो आणि त्यापासून तर BEd MA झालेल्या ज्या महिला असतात त्या शिक्षकांना शिकवणाऱ्या महिला असतात किंवा त्यांचा डिप्लोमा असते किंवा डिग्री असते, त्या महिलांना त्या ठिकाणी मुलाखतीला आल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी आक्षेप घेतला आणि महानगरपालिकेवाल्यांनी सांगितलं की एवढं मोठं एज्युकेशन आम्हाला नको, आम्हाला फक्त 12वी आणि मॉन्टेसरी डिप्लोमावालेच मुलं आम्हाला, विद्यार्थिनी आम्हाला पाहिजे किंवा महिला आम्हाला पाहिजे. त्यावेळी काही महिला भगिनींनी आक्षेप घेतला की जर तुम्हाला डीएड बीएड वाल्या महिला पाहिजे नको होत्या तर तुम्ही त्या ठिकाणी डीएड बीएड महिलांना प्राधान्य देण्यात येईल असं का लिहिलं, असा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि महिलांना त्यावेळी धुतकारण्यात लावलं आणि पोलीस पण त्या ठिकाणी होते. महत्वाचा विषय असा की ह्या ज्या कंत्राटी भरती असून सुद्धा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारी जी आपल्याला दिसत आहे ही फोफावत आहे, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे एकीकडे 12वीची पात्रता असताना, मॉन्टेसरीची पात्रता असताना सुद्धा जर MA डबल MA किंवा BEd डीएड सारखे जर महिला या ठिकाणी येत असेल तर बेरोजगारीचा दर आपल्या महाराष्ट्रात किती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ही शासनाने निर्माण केलेली बेरोजगारी आहे. एकीकडे कॉलेजेस आणि बाकी ज्या गोष्टी असतात त्या एकावर एक कॉलेजेस ओपन होत आहेत आणि त्यावरती विद्यार्थी त्यात कमी पर्सेंटेज असले ज्यांची लायकी नाही आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पैसे देऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात आणि असा विद्यार्थी या सुशिक्षित बेरोजगारीमध्ये मोजला जात असतो. त्यासाठी ही जी बेरोजगारी आहे या पदातून आपल्याला दिसत आहे की बालवाडी हे एकदम म्हणजे टीचरशिप मधला किंवा मग शिक्षकी पेशेमधला हा पहिली स्टेज आहे, जी 0 ते 6वी करिता, 0 ते 6 वर्षाकरिता जे बालवाडी म्हणून जे याचं काम आहे, जे केंद्र सरकारचं हे आहे धोरण आहे की 11 म्हणजे जे आपले जे विद्यार्थी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी आणि बालवाडी जे आता महानगरपालिकेच्या याच्यात सुरू केलेल्या आहेत, तर ही जी बेरोजगारी ही शासनाने बेरोजगारी
दूर कशी करावी, याच्यावरती तोडगा कसा काढता येईल, हे शासनाने याचं धोरण आखावं आणि यानुसार ह्या ज्या भरती दिसत आहे आपल्याला, ही कंत्राटी भरती न करता ही परमनंट भरती करावी, याच्यासाठी एक्झाम घेण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे खरंच ज्या विद्यार्थ्यांमध्ये क्वालिटी आहे, ज्या महिलांमध्ये क्वालिटी आहे, त्या महिला त्या ठिकाणी लागेल आणि शासनाने दिलेली जाहिरात आहे त्यानुसारच ही भरती करायला पाहिजे की डीएड बीएड ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा जे काही शिक्षण होणार आहे त्या ठिकाणी ते चांगलं होईल, कारण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10वी आणि 12वी मॉन्टेसरी पेक्षा जास्त पात्रता असणाऱ्या विद्यार्थिनी किंवा महिला त्या ठिकाणी चांगलं शिक्षण देऊ शकतील असं मला वाटतंय. आपल्याला याच्यात काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.